नमस्कार मंडळी, तुम्हाला पण अशी लेअर सुटलेली, टम्म फुगलेली, कुरकुरीत आणि खमंग शंकरपाळी बनवायची आहे का? तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरीच तुम्ही अशी शंकरपाळी बनवू शकताय आणि ह्याच्यात अजिबात तेल नाही राहत, त्यामुळे सगळ्यात चांगली शंकरपाळी बनते. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊया. अर्धा किलो मैदा, चिमूटभर मीठ, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, 1 वाटी पाणी आणि वेलची पूड. तर सगळ्यात आधी आपण मिश्रण बनवून घेऊ. मी गॅस ऑन केला आहे, पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी साखर मिक्स केली आहे. ही साखर मस्त विरघळेपर्यंत आपण हे हलवून घेऊ मिश्रण. ह्याच्यामध्ये तूप घालायची घाई अजिबात नाही करायची. एकदा का साखर विरघळली की आपण गॅस बंद करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यात 1 वाटी साजूक तूप घालून घेऊया. तूप टाकलं की मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि हे मिश्रण थोडं थंड होईपर्यंत आपण साईडला ठेवू. त्याच्यानंतर आपण पीठ मळायला घेऊ. पीठ मळण्यासाठी हे मी मैदा अर्धा किलो घेतला आहे. तर हा मी अगोदरच चाळून ठेवला होता. ह्याच्यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालू आणि वेलची पूड मिक्स करून घेऊया. आणि आपण जे मिश्रण बनवलं होतं ते ह्या पिठामध्ये घालून घेऊ आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की आपण पीठ मळून घेऊया. ह्याच्यासाठी तुम्हाला चपातीच्या पिठासारखं पीठ मळायची अजिबात गरज नाही आहे. जे आपण मिश्रण बनवलं आहे त्या मिश्रणानेच ह्या शंकरपाळीला मस्त लेअर सुटणार आहेत आणि ती टम्म देखील फुगेल. तर आपण व्यवस्थित पीठ मळून घेऊ आणि पीठ मळून झाल्यावर लगेच लाटायची घाई नाही करायची. हे मिश्रण आपण 15 ते 20 मिनटे एका कापडाने झाकून व्यवस्थित ठेवून देऊ आणि 15-20 मिनटे झाल्यानंतरच आपण ह्याचे गोळे बनवून लाटायला घेणार आहोत. तर हे मी 15-20 मिनटं रेस्टसाठी ठेवलेलं आहे. आता 15-20 मिनटानंतर हे पीठ थोडंसं मळून घेऊया आणि मळून झालं ना की ह्याचे गोळे बनवून घेऊ. जास्त गोळे देखील बनवायचे नाही आहेत, कारण जास्त गोळे बनवलात तर तुमची पाती पातळ होईल आणि शंकरपाळी तेवढी टम्म फुगणार नाही. त्यामुळे मी अर्धा किलो पिठाचे 3 गोळे बनवले आहेत. बघू शकताय तुम्ही मी किती जाड गोळे बनवलेत. तर ही पाती व्यवस्थित लाटून घेऊ. ही देखील आपल्याला जास्त पातळ नाही आहे करायची, जाडच ठेवली तर शंकरपाळी व्यवस्थित टम्म फुगते आणि त्याचे पदर देखील आपल्याला व्यवस्थित दिसून येतात. बघा, त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्या आणि तुम्हाला हवा तो शेप द्या. आता मी व्यवस्थित ही लाटून कट करून ठेवलेली आहे. माझी अर्धा किलोचीच बनवायची होती तर त्याचे 3च गोळे झाले होते. त्यामुळं मी सगळ्या पाती लाटून कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरच तळायला सुरुवात केली. तर आधी आपण गॅसवर कढई ठेवू आणि त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवून देऊ. तेल गरम झाल्यानंतरच तुम्ही शंकरपाळी तळायला टाकू शकताय. नाहीतर जर तेल थंड असेल तर तुमची शंकरपाळी तेलामध्ये विरघळेल आणि ती व्यवस्थित बनणार नाही. त्यामुळे तुम्ही आधी चेक करू शकताय तेल तापलंय की नाही आणि चेक करून झाल्यानंतरच तुम्ही शंकरपाळी टाका त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मीडियम गॅसवर तळून घ्या. शंकरपाळीसाठी खूप पेशन्स लागतात कारण ती तळायला
वेळ लागतो. जर तुम्ही गॅस मोठा करून तळलात तर ती बाहेरून करपेल आणि आतून तशीच कच्ची राहील. त्यामुळे तुम्ही वेळ लागला तरी चालेल, मीडियम गॅसवर शंकरपाळी तळून घ्या. तुम्ही बघू शकताय किती मस्त रंग आलेला आहे आणि किती टम्म फुगलेली आहे. लेअर देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि कशी वाटली ते पण नक्की कमेंटमध्ये कळवा.